केलं होतं एकदम साध्या सोप्या पद्धतीत वरण, एकदम झटपट होणारी रेसिपी। त्यासाठी 1 वाटी तूर डाळ घेतली, 1 वाटी मूग डाळ घेतली, स्वच्छ अशी धुवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये 1.5 ग्लास असं पाणी घातलं, एक बारीक कापलेला टमाटर आणि 2 उभ्या कापलेल्या मिरच्या सर्व घालून हे कुकरमध्ये घालून 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेते। तर बघू शकता 3 ते 4 शिट्ट्यामध्ये चांगली अशी डाळ शिजून आली आहे। त्यानंतर 2 मिनिटं अशी फेटून घ्यायची। नंतर गॅसवर मी कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये 1 चम्मच जसं तेल घालते। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई, 1 चम्मच जिरं, थोडासा कढीपत्ता घालायचा, थोडासा हिंग घालते आणि बारीक 4-5 असे लसूण ठेचून घालते। नंतर लसूण छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची। चांगली अशी लालसर झाली की त्यामध्ये आपण थोडीशी डाळ घालायची आणि लगेच असं झाकण ठेवायचं। त्यामुळे काय लसणीचा वास आतमध्ये चांगला असा उतरला जातो, फ्लेवर येतो चांगला। नंतर सर्व डाळ घालायची। त्यानंतर इथे मी 2 शेंगा होत्या त्या उकडून घेतल्या, त्यामध्ये हळद टाकलेली आणि मीठ टाकलेलं, तर त्या घालून घेतल्या। नंतर इथे डाळीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायची, थोडीशी हळद टाकली, कोथिंबीर घातली आणि चांगली अशी उकळी यायची। तर अशी आपली झटपट होते डाळ तयार होते, एकदम छान लागते भाताबरोबर। तर तुम्ही अशी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार। आणि आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका।